प्राध्यापक मल्हार म्हस्के. नागपूरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाचा आदर्श पांढरपेशा असणाऱ्या म्हस्के यांच्यावर घर सोडूनच नव्हे तर नागपूर सोडून भूमिगत होण्याची वेळ आली आहे. ही वेळ आणली कोणी तर एका गावगुंडानं. पोलिसांचा नाकर्तेपणाही त्याला कारणीभूत ठरला. कार पार्किंगवरून मल्हार म्हस्के यांचा भाजप पदाधिकारी असलेल्या सुमित ठाकूर या गावगुंडाशी वाद झाला. या वादाचा इतका वाईट परिणाम झाला की सुमित ठाकूरने प्राध्यापक म्हस्केंना घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर प्राध्यापकाची घराबाहेर उभी असलेली कार पेटवून दिली. पोलिसांनी मात्र या प्रकरणात काहीही केलं नाही. एका गावगुंडामुळे एका प्राध्यापकाला घर सोडून बाहेर जायची दुर्दैवी वेळ नागपुरात आली. नागपूरच्या प्रेरणानगर भागातली ही घटना आहे. प्राध्यापक मल्हार म्हस्के नागपूरच्या प्रेरणानगर भागात राहायचे आणि या भागात राहणारा सुमित ठाकूर यांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. पहिले त्यांच्या 2 वाहनांची तोडफोड केली, नंतर त्यांची एक दुसरी गाडी देखील जाळली. आणि हे महत्त्वाचं म्हणजे ही जेव्हा गाडी जाळली त्यांची तेव्हा पोलीस कर्मचारी त्यांच्या घरात बंदोबस्त करता तैनात होते. असं असताना देखील त्यांची गाडी जाळली. पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पूर्ण प्रकरणात एकंदर पोलिसांनी जी भूमिका घेतली आहे. आधी तर पोलिसांनी या पूर्ण प्रकरणात FIR घेण्यातच नकार दिला होता, तक्रार घेण्यासंबंधी नकार दिला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे 22 तारखेला पहिली FIR झाल्यानंतरही आज 10 दिवस झाले असूनही अजूनही सुमित ठाकूरला अटक झाली नाही आहे. गावगुंडाची दहशत आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यामुळे अखेर प्राध्यापक म्हस्के यांना राहतं घर सोडून देशोधडीला लागावं लागलं. प्राध्यापक म्हस्के यांच्याशी झी 24 संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर एका ठिकाणी भूमिगत असलेल्या म्हस्के यांच्यापर्यंत आमचे प्रतिनिधी पोहोचले आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी जमिनीसाठी अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज केलेला असताना सुद्धा तो जर अर्ज केला तो नागपुरातच आहे याचा अर्थ. आणि असं असताना जर त्याला अंदर होत नाही याचा अर्थ क्लिअर आहे की आता आपण विचारू शकतो, मी बोलू शकतो जास्त. जीवी मारण्याची धमकी दिली त्यांनी. तुम्ही नागपूरमध्ये येऊन पहा, माझ्याविषयी कंप्लेंट करा, तुम्हाला मी काय करतो बघून घ्या. मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांना की साहेब आता गुंडुरी थांबवा, फक्त काय करायचं आम्ही सांगा, तुम्ही फक्त सांगा. प्राध्यापक म्हस्के एवढ्या दहशतीखाली आहेत की त्यांनी आपलं ठिकाण जाहीर करू नये अशी मागणी केली आहे. ज्ञानदानाचं पुण्यकर्म करणाऱ्या प्राध्यापकावर एका गावगुंडाची एवढी दहशत निर्माण होते. पोलीस काहीही करत नाहीत याचा अर्थ काय समजायचा? मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.